हॅलो, झुंजार SC 37 न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहत आहोत आज उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये कन्याशाळेच्या मैदानावर महाविकास आघाडीचे उमेदवार कैलास पाटील, तुळजापूरचे उमेदवार धीरज भैया पाटील, चे उमेदवार स्वामी, भोमपरांडा वाशिम मतदारसंघाचे राहुल मोटे, शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होत आहेत. आपण पाहत आहोत ग्राउंड रिपोर्ट. आपलं नाव सांगा. सूर्यकांत उत्तरेश्वर पाटील, मोहा तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. आपल्याला काय वाटतं या सभेविषयी? कैलास पाटील सभा आहे आणि कैलास पाटील 100% निवडून येते. इमानदाराची सभा आहे. गद्दार सभा नाही. गद्दार लोक तर म्हणते त्यांनी लय हे केलं, ते काय केलं. काय केलं? आम्ही शिट्टी फुकली साहेब. पहिल्या 5 वर्षामध्ये आम्ही शिट्टी फुकली. शिट्टी फुकून ह्या राज्यात काय सांगा तुम्ही? 5 वर्षामध्ये आम्हाला जय महाराष्ट्र म्हणायचं. आम्ही त्याचे कार्यकर्ते होतो, पण त्यानं शिवसेनेसंग तर गद्दारी केलीच, पुन्हा भाजपमध्ये गेला. कालपासून तर सोयाबीनचे पैसे पडायला चालू झाले. नाही पडले. लाईव्ह बोलतो. कुठला चॅनल आहे? लाईव्ह बोलतो मी. कुठला साहेब? कुठल्या सोयाबीनचे पैसे पडले? महाराष्ट्र शासनाचं नाही ना. नाही ना. खाते नंबर आहे MGB. पैसे जर पडलं असलं मेसेज दाखवतो. मेसेज दाखवतो मी. मेसेज दाखवतो. खोटी अफवा आहे. क्लिअर गद्दारी काय पडलं? कुठला पैसे वाजविली? आता गद्दार गटामध्ये गेला. पहिला बी गद्दारच होता ना, आता बी गद्दार. वसुदेव नामदेव सावंत, कनेरवाडी तालुका कळंब आणि त्या गावचा माजी सरपंच आहे. आताही मी ग्रामपंचायतचा सदस्य आहे. मी 35 वर्ष झालंय शिवसेनेमध्ये आहे त्याला, परंतु त्यावेळेसपासून आमदार आपल्यात बी झाले, पण कैलास दादा सारखा आमदार, सर्वसामान्याचं काम करणारा आमदार, कुठल्याही पक्षाचा माणूस असो, तो माणूस आता एकदा सुद्धा म्हणू शकत नाही की कैलास दादा पाटील बेकार ह्याच्यामुळं वाटोळं झालं किंवा हे बेकार माणूस आहे. असा फक्त त्यांनी एक वळण लावलं लोकशाहीला की आमदाराचं काय काम असतंय ही फक्त त्या कैलास पाटलामुळंच त्या धाराशिव आणि कळंब तालुक्याला कळालं. आणि लोकशाही कशी असावी ही फक्त कैलास पाटलानंच आपल्या 2 तालुक्यामध्ये नंबर 1चं काम करून, सर्वसामान्याचं काम करून, शेतकऱ्याच्या प्रश्नाचं काम करून, शेतकऱ्याच्या ढेपीचं काम करून, मालाला भाव 3,000 कवा 2014 नाही 2014 पासून जी भाव आहे सोयाबीनला तीच आज भाव आहे. आणि आज पेपरला आलंय 6,000 भाव देतो. ते कोण आहे? ते 800 रुपये आता पडायला चालू झाले. नाही, चुकीचं आहे. चुकीचं आहे. विलक्षण लागलंय लक्षात. आणि उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना 9,000 रुपये सोयाबीनला भाव होता. 9,000 रुपये 9,000 रुपये. आणि तरी त्या माणसाला म्हणतात घरात बसून हे केलं. आणि गाईडलाईन कोणाची होती? केंद्र सरकारची. बाहेर कोण निघू देत नव्हतं, केंद्र सरकार निघू देत नव्हतं. आम्ही निघत होतो बाहेर, परंतु त्या माणसाने एकच काम केलं. काय काम केलं की आपल्या जिल्हाधिकाऱ्याला, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला असं हे करून दिलं की तुम्हाला माहिती असतंय, तुम्हीच काम करा, कुठला पालकमंत्री बघू नका, काहीच बघू नका, पण सर्वसामान्य माणूस मेला नाही पाहिजे म्हणून त्या माणसानं सांगितलं. कोरोना काळात आपलं नाव? माझं नाव शुभम शशिकांत गाडगे, राहणार एकुरका तालुका कळंब, जिल्हा धाराशिव. मला एक सांगा, आता ह्या लाडक्या बहीण योजनेचा
काय ह्या मतदानावर काय परिणाम पडेल? काय होणार ना, लाडकी बहीण योजना ही शेतकऱ्याच्या आणि जनतेच्या टाळावरचं लोणी खायचं काम आहे. जे पैसे आहेत ना लाडक्या बहीण योजनेचे, ते पैसे आमच्या जनतेचे आहेत. ते पैसे फक्त यांनी वाटायचं काम केलेलं आहे. आज तुम्ही गॅसचे भाव बघा, सोयाबीनच्या आमच्या म्हणजे शेतातल्या मालाला भाव नाहीत. उद्धव साहेबांचं सरकार असताना 2.5 वर्षाच्या काळात 10,000 रुपये सोयाबीनला भाव होता, तर आत्ता यांच्या काळामध्ये 4,000 रुपये भाव आहे. आता शेतकऱ्यावर फाशी घ्यायची वेळ आलेली आहे. यांनी तर म्हणतात की उद्धव ठाकरेंनी त्या 2.5 वर्षामध्ये काहीच काम केलं नाही. काय केलं नाही, ह्यांनी काय केलं ते दाखवा की. ह्यांनी काय केलं, जनतेचा पैसा हाणला, गद्दारी करून खोक्या घेऊन गुवाहाटीला पळाले. जर निष्ठावंत असते तर इथंच राहिले असते ना. आपलं नाव? प्रदीप मगर, राहणार तुळजापूर. आता ह्या माहोलवरून तुम्हाला काय वाटतंय? या माहोलून असं वाटतंय की कैलासदादा कमीत कमी 1 लाखाच्या मताधिक्याने निवडून येतील अशी या मतदारसंघात ज्यावेळेस आम्ही फिरलो त्यावेळेस प्रत्येक मतदाराचं म्हणणं आहे की गेल्या 2.5 वर्षापूर्वी हा मिंदे जो मुख्यमंत्री झाला, त्या मुख्यमंत्री झाल्यापासून आत्तापर्यंत त्याला लाडकी बहीण आठवली नाही. त्यांनी निवडणुकीचा म्हणजे संदर्भ समोर ठेवून लाडकी बहीण योजना अंमलात आणली. आता तुमचे तुळजापूरचे आमदार तर म्हणते रेल्वेचं काम मी सगळं केलं. अहो, रेल्वेचं काम एक मिनिट, रेल्वेचं काम कोण करत असतं, केंद्र सरकार का राज्य सरकार, हे पहिलं मला सांगा. मग हे खासदाराचं काम आहे, हे खासदारांनी सगळं ते आणलेलं आहे. केंद्र सरकारचं खासदाराचं काम आहे ती रेल्वे आणायचं, रेल्वेचं काम करायचं. एक मिनिट बोलतो मला एकच सांगायचं आहे त्या राणा पाटलाला की तो फक्त व्हॉट्सॲप बॉय आहे. राणा पाटील हा व्हॉट्सॲप बॉय आहे. तो काय म्हणतो माहिती आहे का, ज्यावेळेस विमा कंपनी विमा देते त्यावेळेस तो व्हॉट्सॲपवरती येतो. हॅलो, मी राणा पाटील बोलतो, विमा सुरू झालेला आहे आपल्या खात्यावरती 2 दिवसामध्ये येईल. अरे ज्या वेळेस विमा मिळत ना त्यावेळेस तू बोंबलत नाही, विमा चालू झाला की सांगतो. हीच फसवणूक राणा पाटील करत आहे. आज सुद्धा पेपरला बातम्या आहेत की 4,800 सोयाबीनचे पैसे पडायला. अहो मला सांगा, 4,800 कसे पैसे पडतात? कुठं विकलंय सोयाबीन? 3,3235 लास्ट सोयाबीनचा भाव. एकही केंद्र चालू केलं नाही. सत्ता आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत, ही राणा पाटलाची सत्ता आहे. सत्ता असताना राणा पाटीलाने कसलाही केंद्र चालू केलेलं नाही. परंतु हे फक्त भारतीय जनता पार्टीची जी ही पाळलेली आहेत ना, 100 पक्ष बदलणारी ही राणा पाटलाची अवलाद आहे. म्हणून राणा पाटलाला गेल्या वेळेस शिवसेना आणि भाजपची सरकार होतं, म्हणजे युती होती, म्हणून ओमराजे आणि कैलासदादांनी आदेश दिल्यामुळं आम्ही राणा पाटलाला गेल्या वेळेस मतदान केलं होतं. परंतु यावेळेस धैर्यशील पाटीलच निवडून येणार. यावेळेस धैर्यशील पाटील, धीरज पाटीलच निवडून येणार तुळजापूरमधून. कमीत कमी 50,000 ते 55,000 लीड धीरज पाटलाला यावेळेस मिळणार आहे. कारण त्या ठिकाणी जगदाळे साहेब, मधुकरराव सगळेजण कामाला लागलेले आहेत. मुकुंद डोंगरे, जे ऋषिकेश मगर, हे आज कामाला लागलेले आहेत. धीरज पाटलाला सगळेजण सगळ्या ताकदीनं निवडून आणणार आहेत. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, राणा पाटलाला पैशाची मस्ती आहे. तो काय म्हणतोय, मी पैशामध्ये विकत घेतोय. परंतु मतदार हा विकला जाणार नाही. लोकसभेला त्याला त्याची जागा, त्याची अवकात, त्याची गद्दारी, त्यांनी जी 5 वर्ष जी कामं केली नाहीत त्यानं फिरकलंच नाही तुळजापूर तालुक्यामध्ये. सगळ्यात जास्त तर उद्घाटन त्यांनीच केले. त्याला उद्घाटन्या रोग झालाय. उद्घाटन्या सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, राणा पाटलाला उद्घाटन्या रोग झालाय. कारण मला सांगा, जे मधुकरांनी मंजूर केलेत कामं, बरोबर, त्याच कामाचं उद्घाटन हा राणा पाटील करतोय. मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद संपादक. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.